पाहूयात पुढची बातमी। उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर वंचित बहुजन आघाडीला ही बैठकीचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे। तेव्हा उद्याच्या मवियाच्या बैठकीतून जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। तर 6 तारखेला जी बैठक होईल त्यामध्ये अंतिम निर्णय होणार असल्याचं मविया नेत्यांकडून सांगितलं जातंय। त्यामुळे आता उद्याच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 6 तारीख को उसकी मीटिंग है। खुद हमारे तरफ से बाला साहब थोराट जी उसमें मीटिंग में रहने वाले हैं। शरद पवार जी रहेंगे, उद्धव जी रहेंगे, प्रकाश आंबेडकर जी रहेंगे और वो मीटिंग 6 तारीख को पूरी होंगी और हमें विश्वास है कि वंचित हमारे आघाड़ी के साथ रहेंगे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा होते, मतभेद कसं एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो, कार्यकर्त्यांचा दबाव असतो। एखाद्या जागेवर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा बहुजन वंचित आघाडी यांनी जर एखादी मागणी केली असेल त्याच्यावर नक्की चर्चा होते। आता प्रकाश आंबेडकरांकडून एक यादी आलेली आहे ना, त्यात त्यांनी म्हणताय की आमची इच्छा आहे या जागेवर आम्ही काही काम केलंय, चर्चा होणार, त्याच्यावर चर्चा सुरू आहे। उद्या प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब आंबेडकर, माननीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या आणि अशा प्रकारे कोणतीही ते म्हणतील त्या पद्धतीनं करायची महाविकास आघाडींनी तयारी दर्शवली आहे, पवार साहेबांनी दर्शवलेली आहे। 4 ते 3 म्हणतात आम्ही 4-5 जागेपर्यंतही किंवा चर्चेनंतर पुन्हा कमी अधिक होतील त्यासाठीही आम्ही तयार आहोत। शेवट तानाशहाला संपवायसाठी या देशातील सर्व त्या विचाराची मंडळी एक आली पाहिजे। हा देशाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाहीसाठी ही काँग्रेसची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आम्ही पक्के आहोत। प्रकाश आंबेडकर सुद्धा त्याच भूमिकेशी त्यांची मान आहे आणि अशा स्थितीमध्ये मला वाटतं की कुठेही अडचण येणार नाही आणि मी एका ताकदीनं लढू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।